आज मी माझी जर्नी तुमच्याबरोबर शेअर करायला आलेली आहे इथे. आणि इट हॅज बीन अ जर्नी ऑफ 25 years नाव इन द फिल्म इंडस्ट्री. आणि ओव्हर द इयर्स दिस जर्नी हॅज बीन व्हेरी एक्साइटिंग फॉर मी. ह्याच्यात खूप अचीवमेंट्स आहेत, खूप भरपूर आनंद आहे, भरपूर स्ट्रगल आहे, हार्डवर्क आहे, चढ उतार आहेत. असं सगळंच कॉम्बिनेशन आहे हा माझा प्रवास. पण तितकाच गोड पण आहे, खूप शिकवून जाणार आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली आय थिंक इट हॅज बीन अ जर्नी ऑफ कॉन्स्टंटली इव्हॉल्विंग माय सेल्फ ॲज अ ह्युमन बीइंग, ॲज अन आर्टिस्ट, ॲज अ सिंगर. अ कंटिन्युअस लर्निंग प्रोसेस ओव्हर द इयर्स. आणि आय थिंक ही जी लर्निंग प्रोसेस आहे ती पुढे पण चालूच राहणार आहे आणि ती कधीच संपू नये असं मला वाटतं. And at the same time, adaptation of so many new things coming over the years. Let it be in the music industry, let it be personally. Just adapting yourself in every which way makes you a better person every day. So, अशी माझी जर्नी राहिलेली आहे. आणि ॲज यू ऑल नो, इथे बसलेल्या सगळ्यांना माहीत असेल की माझ्या घरातच गाणं आहे. म्युझिक हॅज बीन देअर इन द ब्लड ऑफ माय फॅमिली. बॉर्न अँड ब्रॉट अप इन अ म्युझिकली रिच फॅमिली. आणि माझी पणजी तारामती घारपुरे, माझी आजी कुसुम शेंडे, जो किराणा घराण्याची गायिका आणि संगीत नाटक अभिनेत्री, माझे वडील पंडित संजीव शेंडे. सो हे सगळेच लोक गाण्याशी निगडीत, शास्त्रीय संगीताशी, उपशास्त्रीय संगीत, या सगळ्या गान प्रकारांशी निगडीत अशी माझी फॅमिली आहे. बट ॲट द सेम टाइम हे सगळ्याच लोकांचं कुठेही फिल्मी बॅकग्राऊंड नाही आहे किंवा नो बडी इज असोसिएटेड क्लोजली विथ फिल्म इंडस्ट्री. सो अशी माझी म्युझिक लिरिस्ट फॅमिलीमध्ये मी जन्म घेतला, हे मी माझं भाग्य समजते. आणि ऑफकोर्स माझे पणजोबा, माझे आजोबा त्यावेळचे प्रख्यात सर्जन्स होते. आणि ऑफकोर्स फ्रॉम माय मदर्स साईड ऑल्सो शी हॅज बीन वर्किंग फॉर सोशल वर्क. कास्ट नावाची ऑर्गनायझेशन फॉर लास्ट 25 years शी वॉज वर्किंग. जोपर्यंत माझं आणि माझ्या बहिणीचं करिअर चालू नाही झालं तोपर्यंत. आणि तिच्याकडे सुद्धा गाण्याचा उत्तम कान, आस्था, आदर, प्रेम, प्रचंड कलेविषयी आणि इंजिनियर्स आणि डॉक्टर्स. सो माझ्याकडे एज्युकेशन आणि गाणं या दोन्ही तितकंच महत्त्व पहिल्यापासून दिलं गेलंय. आणि मी जसं मगाशी म्हटले की पाळण्यातच गाणं ऐकायला सुरुवात केली होती. ते कुठेतरी नकळत संस्कार घडत होते, झिरपत होते असं मी म्हणेन. कारण का फार लहान असताना घरचे कारण मोठ्या मोठ्या लोकांच्या कॉन्सर्ट्सला आम्हाला घेऊन जायचे. मग त्या शास्त्रीय संगीताच्या मैफिली असतील, गझलची मैफल असेल, उपशास्त्रीय असेल. सो मला वाटतं ना की हे संस्कार नकळत कुठेतरी माझ्यावर खूप घडत होते. आय वॉज इन दॅट सराउंडिंग ओनली ऑल द टाइम 24 hours. आणि आम्ही 3-3 तासाच्या मैफिली ऐकायचो, मी आणि माझी बहीण. आणि आम्ही मांडी न बदलता ते ऐकायचो. वी वर सो स्मॉल. अँड आय थिंक ते संस्कार तेव्हापासूनच कुठेतरी घडत होते. आणि एक गोष्ट अशी होती की जसं मी गाणं ऐकत होते किंवा जसं एक गाण्याचं कान निर्माण होत होता, तेव्हा माझ्या घरने सांगण्यात आलं की ह्याच्यातलं काय चांगलं आहे, ह्याच्यातलं काय चांगलं आहे, या गाण्यामधलं काय चांगलं आहे. आणि हेच आय थिंक प्रत्येक प्रोफेशनमध्ये खूप उपयोगाला ठरतं. यू शुड बी अ व्हेरी गुड लिस्नर इन लाईफ. मग लेट इट बी इन म्युझिक, लेट इट बी इन युअर पर्स्पेक्टिव्ह, इन युअर ओन करिअर्स. It's so important. I think that makes you very compassionate in life. That teaches you so many things in life just from learning. I think learning हा एक मोठा रियाज आहे. Listening to someone, observing someone through their work is also a type of रियाज. तो फक्त गाण्यामध्ये नाही आहे, प्रत्येक प्रोफेशनमध्ये आहे मी असं म्हणेन. सो ते बाळकडू मला लहानपणापासून मिळत होतं. आणि माझी मोठी बहीण तिने म्हणजे सावनी शेंडे, जी आज शास्त्रीय संगीतामध्ये खूप मोठं नाव आहे, शी स्टार्टेड लर्निंग बिफोर मी. आणि तिचा जेव्हा रियाज चालायचा किंवा ती गुरूंकडे शिकायला जायची तर मी जायचीच तिच्या मागे. कारण का इतकं इन्क्लिनेशन गाण्याचं होतं की मी कायम तिच्या मागे एक हात धरून तिच्या मागे तिचा रियाज ऐकायची. बाबांकडे अनेक लोक शिकायला यायचे, मी त्यांचं गाणं ऐकायची. आणि ही सगळी आवड माझी होती हे घरातल्यांनी ओळखलं होतं. आणि असंच ती एकदा वीणाताई सहस्रबुद्धांकडे शिकत होती. आणि ती शिकायला गेलेली असताना वीणाताईंनी एकदम मला बघितलं आणि सांगितलं की
आत्ता जर गा तू काय गायलीस ते, मी तेव्हा अजिबात गाणे शिकत नव्हते. पण त्यांनी माझं गुणगुणणं ऐकलं आणि त्यांनी सांगितलं की प्लीज सिंग. आणि मी 2-4 ओळी ज्या काय त्या टेन्शनमध्ये मी ऐकवल्या. आणि त्यांनी तडक घरी फोन केला की हिचा आवाज खूप छान आहे, हिचा आवाज खूप वरच्या पट्टीतला आहे आणि हिचं ग्रास्पिंग खूप छान आहे, तर हिला प्लीज तुम्ही गाणं नक्की शिकवा. दॅट्स हाऊ इट ऑल स्टार्टेड. आणि ऑफकोर्स घरात सगळा उत्साह होताच त्या इथला. त्यांनी मला ओळखलं होतंच लहानपणापासून, पाळण्यात पाय त्यांनी ओळखले होते. आणि मग माझं शिक्षण सुरू झालं आणि प्रथम आजीकडे, बाबांकडे असं शिक्षण चालू असताना पंडित यादवराज फड यांच्याकडे शास्त्रीय संगीत सुरू झालं. कारण का जरी माझं इन्क्लिनेशन, माझा स्वभाव हा सगळा फिल्म म्युझिकशी रिलेटेड होता, माझी आवड लाईट म्युझिककडे होती, पण तरीसुद्धा शास्त्रीय संगीत हा सगळ्याचा पाया आहे. आणि म्हणजे आपण म्हणतो की त्यातनं ताऊन सुलाखून तुम्ही पुढे गेलात की मग यू कॅन अचीव्ह हाईट्स. तर असं माझं शिक्षण चालू झालं. पण एक गोष्ट मात्र शिक्षणाच्या वेळेला माझ्या बाबांनी मला नक्की सांगितली की डोंट डू म्युझिक ॲज अ हॉबी. इफ यू वॉन्ट टू डू म्युझिक ॲज अन हॉबी देन लेट्स नॉट डू इट. जे तुला प्रोफेशनली करावं लागेल तो हा गाणं प्रकार आहे. आणि तुला ते अत्यंत सिन्सिअरली करायला लागेल, कारण का ती एक तपश्चर्या आहे, तो एक ध्यास आहे. देर आर नो शॉर्टकट्स आणि नथिंग इज अचीव्ड ओव्हरनाईट. त्यामुळे ह्याच्यात प्रचंड मेहनत आहे, हार्डवर्क आहे. त्यामुळे तुला गुरुसमोर बसून त्या तपश्चर्येने शिकायला लागेल, शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकायला लागेल. आणि त्या गोष्टी मला एक खूप वेगळा फोकस दिला, एक वेगळी नजर दिली की ह्याच्यात आय हॅव टू थ्राईव्ह फॉर एक्सलन्स. सो दॅट्स हाऊ आय स्टार्टेड लर्निंग म्युझिक फ्रॉम माय होम इट सेल्फ. आणि त्याच्यानंतर हळूहळू त्याच कालावधीत मला माझे अजून एक गुरु भेटले, श्री रवी दाते, ज्यांच्याकडे मी उर्दू आणि मराठी गझलचं मार्गदर्शन घ्यायला सुरुवात केली. आणि तो एक वेगळा पायंडा होता, कारण का आय वॉज ऑलवेज टोल्ड की कुठल्याही प्रकारचं संगीत हे वाईट नाही आहे. ॲज वी से इन अदर प्रोफेशन्स ऑल्सो, की तुम्ही ऐका, तुम्ही खूप ऐका, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ऐका, वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती ऐका, त्यातनं तुम्हाला काहीतरी वेगळं वेचता येतं, काहीतरी घेता येतं. जरी ते तुमच्या फील्डशी निगडीत नसेल तरी तुम्हाला त्यातनं खूप काही घेण्यासारखं असतं. आणि याच गोष्टी मी माझ्या गाण्यात अप्लाय केल्या होत्या. मी खूप ऐकते, आजही ऐकते. आणि त्याचा कुठे ना कुठेतरी उपयोग वेगवेगळ्या रेकॉर्डिंग्समध्ये, वेगवेगळ्या शोजमध्ये मला होत असतो. सो ही नजर मला लहानपणापासून मिळाली. आणि अशा पद्धतीने माझा सगळा प्रवास चालू होता. आणि आय रिमेंबर आय वॉज जस्ट 12 इयर्स ओल्ड, जेव्हा माझ्या गुरूंनी सांगितलं एक दिवस, रवीजींनी, की झी TV हिंदी या चॅनलवरती एक कॉम्पिटिशन होते नॅशनल लेवलवरची, विच इज झी सारेगामा पा. तेव्हा नव्हतं, इट वॉज ओनली सारेगामा. आणि इट इज अ व्हेरी बिग कॉम्पिटिशन आणि याच्यात हिने भाग घ्यावा असं मला वाटतं. सो मी भाग घेतला. दॅट वॉज द फर्स्ट चिल्ड्रन्स एपिसोड ऑफ सारेगामा हिंदी. आणि त्यावेळेला इतके चॅनल्स नव्हते जे आज आपण 220 चॅनल्स बघतो. आणि सो द फोकस ऑफ एव्हरी वन हू लाईट म्युझिक वॉज टुवर्ड्स दोज कॉम्पिटिशन्स, कारण का अत्यंत दर्जेदार अशी ही स्पर्धा होती. आणि त्या चिल्ड्रन्स कॉम्पिटिशनमध्ये मी सेकंड आले. बट आय वुड लाईक टू टेल यू हिअर इज की आय ऑलवेज फेल्ट, आणि तसे संस्कार पण होते माझ्यावरती, की पहिलं येणं, दुसरं येणं हा आयुष्यातला मोटोच असता कामा नये. वी शूड कॉम्पीट विथ आवरसेल्व्स. हाऊ वी इव्हॉल्व एज अन आर्टिस्ट, व्हॉट वी लर्न फ्रॉम दॅट. आणि काय म्हणतो आपण, तो सागर आहे, त्यातनं आपण काय काय वेचतोय हे आपल्या हातात आहे फक्त. तर मी या कॉम्पिटिशनमधनं त्यावेळच्या मी खूप काही शिकले. आय वॉज जस्ट टेकिंग ऑल दोज थिंग्स इनसाइड मी, आणि त्याचा मला उपयोग होत होता. आणि त्याच्यानंतर 1.5 वर्षांनी आय गॉट अ कॉल फ्रॉम द चॅनल, फ्रॉम सारेगामाज हेड. आणि दे कॉल्ड अँड दे टोल्ड माय पेरेंट्स दॅट ॲज अन एक्सेप्शन वी वॉन्ट टू टेक अर अहेड. अजून एक कॉम्पिटिशन येते ज्याचं वर्षाचं स्टार्टिंग आहे 18 वर्ष, 18 years अँड अबव, अँड आय वॉज जस्ट 15 years ओल्ड. बट ही टोल्ड की शी इज अन एक्सेप्शन, आणि तिची गाण्यातली समज लक्षात घेता आम्ही तिला ॲडल्ट सेक्शनमध्ये घेऊ इच्छितो. सो ते ऐकून मला खरंच खूप टेन्शन आलं. पण कधी कधी ओव्हर कॉन्फिडन्सपेक्षा थोडंसं टेन्शन येणं चांगलं असतं. आणि आय ऑलवेज फेल दॅट. अँड त्यांनी माझ्यावर ती जबाबदारी टाकली होती
ती मी सार्थ करू शकेन का, ती पार पाडू शकेन का, ह्याचं मला एक दडपण होतं. आणि मी त्याच्यात भाग घेतला अँड आय वन द फायनल्स. या. And after winning the finals, when I was just 15, immediately next year, which you all know, happened the mega finals of Saregama. आणि ती कॉम्पिटिशन इतकी बघितली जायची की त्याच्यात अक्षरशः तावून सुलाखून आम्ही आर्टिस्ट लोक बाहेर पडायचो. तुमचं ट्रेनिंग असेल, तुमचा सुरेलपणा असेल, एव्हरीथिंग टू मेक यू अ गुड आर्टिस्ट इकडे बघितलं जायचं. आणि आय वॉज जस्ट 16 years old. ऑन टॉप ऑफ दॅट आय वॉज इन 10th standard. So it was an added pressure on me. But I think multitasking also is a very important task which you have to take care of. कारण त्यावेळची माझी हालत मला आजही आठवली तरी मला आज काटा येतो. कारण का 10वी सांभाळायची, माझी सारेगामाची मेगा फायनलची तयारी करायची. दिस वॉज ऑल व्हेरी व्हेरी डिफिकल्ट ॲट दॅट टाइम. आणि रियाज चालू होता, सगळ्या गोष्टी चालू होत्या. आणि ते चालू असताना मी म्हटलं मी भाग घेऊ का नको. पण आय वुड लाईक टू गिव्ह क्रेडिट टू ऑल माय फॅमिली मेंबर्स, माय गुरुज, की त्यांनी सांगितलं यू हॅव टू डू इट अँड यू विल डू इट. कारण आम्हाला तुझी क्षमता माहिती आहे आणि यू जस्ट डू इट, यू गो अँड सिंग, विल टेक केअर ऑफ एव्हरीथिंग एल्स. 10वीचा पेपर झाला आणि इमिजिएटली आय वेंट फॉर द मेगा फायनल्स. प्रचंड अवघड राऊंड्स त्याच्यात होत्या. स्टॉलवर्ड्स ॲज जजेस, इफ आय टेक द नेम्स, इट वॉज राजकुमारी जी, इट वॉज जगजीत सिंग जी, इट वॉज अनिल बिस्वास साहब, इट वॉज जसराज जी, it was Parveen ji, it was Kalyanji Anandji bhai, it was Hari Prasad ji. Maybe मी काही नावं आत्ता विसरी. It was 13 of them as a panel. And you have to sing in, stand in between and sing. तर या सगळ्यातनं मी खूप काही शिकत होते त्यांच्या बोलण्या वागण्यातनं. आणि ते सगळं झालं आणि ती कॉम्पिटिशन मी जिंकले. दॅट वॉज द मेगा फायनल. सो आय पास आउट विथ फ्लाइंग कलर्स इन 10th ऑल्सो विथ 82% and also in the mega finals. So that made me कुठेतरी व्हेरी कॉन्फिडेंट की मला गाणंच करायचं आहे, मी ह्याच्यातच रमते. तो फोकस माझा खूप क्लिअर झाला. माझा पहिला कार्यक्रम मी 11 वर्षाची असताना केलाच होता. तेव्हा अगदी छोटेखानी मैफिल होती, कौतुकाची थाप पडली होती आणि तेव्हा फक्त आनंद झाला होता आणि आनंद होता की मी छान गायले, मला आवडतं गायला. पण आफ्टर दिस कॉम्पिटिशन एक कुठेतरी मार्ग क्लिअर झाला की आय हॅव टू डू दिस आणि मला हे करायला प्रचंड आवडतंय. आणि देन ॲक्च्युअल म्युझिक प्रोफेशनली स्टार्टेड. आणि दॅट वॉज द मेजर टर्निंग पॉईंट, जिथे मग खूप ऑफर्स यायला लागल्या, खूप चित्रपटांच्या, खूप जिंगल्सच्या वगैरे वगैरे चॅनल्स ग्रो होत होते. मुंबई पुणे मुंबई या वाऱ्या चालू झाल्या होत्या माझ्या. आणि लिटरली मी सांगते की मुंबईत कोणी नातेवाईक नाही, कोणी फार ओळखीचे नाही, त्यामुळे राहायचं कुठे हा प्रश्न असायचा. त्यामुळे एक एक दिवस जाऊन येऊन मी मुंबई पुणे मुंबई केलेलं आहे लिटरली. आणि मला असे काही दिवस आठवतात जिथे मी ऑन द वे मुंबईला असताना एका रेकॉर्डिंगसाठी, की आज एक छोटंसं रेकॉर्डिंग मिळालंय बाबा, तिथे गेल्यावरती ऑन द वे असताना मला फोन यायचा की आजचं रेकॉर्डिंग कॅन्सल आहे, यू प्लीज गो बॅक. मग मी परत पुण्याला जायची, पहाटे उठून परत नेक्स्ट डे रेकॉर्डिंग, परत मुंबईला जायचं. असे शेकडो प्रवास मी केलेले आहेत. माझे घरचे, माझी आई खंबीरपणे माझ्यावर उभी होती. आणि ॲट द सेम टाइम काय व्हायचं की बरेच वेळा निराशाही पडायची, कारण का 4-4 तास लोकांकडे जाऊन आपलं गाणं ऐकवायचं. देर वॉज नो इंटरनेट, देर वॉज नो सोशल मीडिया. तर आपलं गाणं जाऊन ऐकवायचं, आपल्या कॅसेट सीडीज ऐकवायच्या, नुसतं बसायचं आणि परत यायचं. असाच तो सगळा काळ होता. लिटरली 1 day ट्रॅव्हल एव्हरी डे फ्रॉम पुणे टू मुंबई. आणि सगळं हे चालू होतं. काही काही गाण्याचे शोज चालू होते. ऑफकोर्स ज्यांना मी अप्रत्यक्षरित्या गुरु मानते, दिदी आशाताई, ह्यांची गाणी मी गात होते. त्या गाण्यांना वन्स मोर यायचा खूप वेळा आणि प्रचंड आनंद व्हायचा. पण जसजशी मी मोठी होत होते आणि जसं जसं मला समज येत होती गाण्याची, एक गोष्ट खूप कुठेतरी मनात घर करत होती की हा जो वन्स मोर आलाय हा माझ्यासाठी नाही आलाय. दिस वन्स मोर इज फॉर द ओरिजिनल क्रिएटर्स ऑफ दोज सॉंग्स. त्याचा नॉस्टॅल्जिया तुम्हाला आहे. म्हणून मला तो वन्स मोर येतो जिथे गायक असतील, गीतकार, संगीतकार यांना आलेला वन्स मोर मी फक्त ते गाणं छान प्रकारे मांडते. तर सारेगममध्ये मेगा फायनलमध्ये असताना एका राऊंडमध्ये एक कोरं नवीन गाणं मला गायची संधी मिळाली होती. दॅट वॉज माय फर्स्ट सॉन्ग. आणि तिथूनच कुठेतरी तो ध्यास सुरू झाला होता की जर उद्या मामी गायलेल्या गाण्याला वन्स मोर आला तर किती छान होईल.
तर दॅट्स हाऊ इट स्टार्टेड. आणि तो ध्यास कुठेतरी मनात आकार घेत होता, ती पॅशन कुठेतरी मनात आकार घेत होती. आणि ही पॅशन किंवा हा ध्यास प्रत्येकाच्या मनात पाहिजे. काहीतरी वेगळं ओळख ओळख आपली निर्माण करावी असा ध्यास, आपलं काहीतरी वेगळं स्थान असावं असा ध्यास. आणि जिथे असं वाटायचं की आपल्या गाण्यांचा नॉस्टॅल्जिया कुठेतरी निर्माण व्हायला पाहिजे. आणि मग देन ॲक्च्युअलमध्ये जेव्हा हा स्ट्रगल सगळा चालू झाला, त्याच्यानंतर रेंटेड अ फ्लॅट इन मुंबई आणि मी राहायला लागले. आणि मग तो सगळा स्ट्रगल चालू होता. अनेक वेळा कामं व्हायची नाही. पुणे सोडून मुंबईत गेले होते, त्यामुळे खूप रडायला यायचं. कारण का रोजचं रुटीन, रोजचे मित्रमैत्रिणी भेटत नव्हते. खरं तर हा सॅक्रिफाईस फार लहानपणापासून चालू झाला होता, कारण प्रोफेशनली गाणं फार लवकर चालू झालं होतं. आणि आय सॅक्रिफाईस्ड ऑल द बर्थडेज, all the family functions, all the marriages at home, all the parties, all the picnics in school, everything. But after a certain point, you get to realize what you've got from all those sacrifices. आणि त्यावेळेला कुठेतरी मी रियाज करत असायची, कुठेतरी माझा कार्यक्रम असायचा. सो या सगळ्या गोष्टी आठवत असायच्या त्यावेळेला. आणि खूप रडायला यायचं की आपण इथे काहीतरी करायला आलोय, पण होणार आहे का आपलं ते. पण आय थिंक दोज आर द टेस्टिंग टाइम्स इन युअर लाईफ. आणि यू नीड टू बी व्हेरी व्हेरी पेशंट. आणि आय थिंक पेशन्स इज द की टू लॉंग टर्म सक्सेस इन लाईफ. नथिंग कम्स ओव्हरनाईट. ॲज आय सेड, देर आर नो शॉर्टकट्स इन लाईफ. तुम्हाला प्रचंड मेहनत घेण्याची तयारी पाहिजे, सॅक्रिफायसेसची तयारी पाहिजे, आणि मोस्ट इम्पॉर्टंटली पेशन्स. कारण का आज आपण बघतो की इम्पेशंट होऊन लोक जो तुमचा मेन ध्यास आहे त्याला सोडून खूप काही गोष्टी करायला लागतात. आणि मग तुम्ही हरवून जाता. तर तुम्हाला हरवायचं नसेल, तो फोकस ठेवायचा असेल, तर तुम्हाला आय थिंक पेशन्स असणं खूप महत्त्वाचं आहे, खूप गरजेचं आहे. आणि आय थिंक तो इनहेरिट थोड्यात माझ्यात आहे. त्यामुळे दॅट मेड मी सेल्फ कॉशियस अबाउट मेनी थिंग्स. आणि त्या प्रवासामध्ये मला एक गोष्ट नक्की कळली की काय करायचं आपल्याला माहीत असतं. सगळ्यांच्या बाबतीतच मी हे सांगते, करिअरच्या बाबतीत, की मला हे करायचं आहे, मला इथपर्यंत पोचायचं आहे, हे नक्की माहीत असतं. पण त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची कुठली गोष्ट आहे तर काय नाही करायचं आहे. आय थिंक हे माझ्या आयुष्यात मी खूप पहिल्यापासून या सगळ्या एक्सपिरियन्सेसमधनं माझ्या मनात या गोष्टी खूप ठामपणे रुजलेल्या होत्या की येस, आय हॅव टू अचीव दिस, किंवा माझा हा ध्यास आहे. पण हा अचीव करण्यासाठी मला काय करायचं. हार्डवर्कला काही पर्याय नाही आहे. त्यामुळे मी ते कुठल्याही परिस्थितीत कितीही करायला तयार होते. बट टू टेक शॉर्टकट्स टू अचीव देअर or to do anything which I would like to do, तर त्यांनी नाही करणार. ती प्रलोभनं खूप येतात, पण तुम्हाला ठाम असणं फार गरजेचं आहे. तुम्हाला स्वतःशी संवाद असणं गरजेचं आहे. यू नीड टू टॉक टू युअर सेल्फ एव्हरी डे. आफ्टर एव्हरी रेकॉर्डिंग, आफ्टर एव्हरी कॉन्सर्ट, आय टॉक टू माय सेल्फ की आज काय चांगलं झालं, आज काय चांगलं नाही झालं. यू कॅन बी युअर बेस्ट क्रिटिक इन लाईफ. सो एक लेवल अशी येते की जिथे तुम्हाला लोक कौतुक करत असतात, पण तुम्हाला तुमचं माहीत असतं की काय कमी पडलंय. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. एक संवाद तुमच्याशी असणं, पारदर्शक असणं, व्हेरी ट्रू टू युअर सेल्फ, दॅट टेक्स यू मच अहेड इन लाईफ. आणि हा सगळा प्रवास चालू होता. मग रेकॉर्डिंग्स, जिंगल्स, फिल्म्स, शोज, हे सगळं चालू होतं. थोडी गाणी मिळायला लागली होती माझ्या स्वतःची. आणि ॲट दॅट टाइम आय रिमेंबर एका स्टुडिओमध्ये कार्तिक राजा मला भेटले, हु इज द सन ऑफ इलयराजा. आणि ही सेड दॅट आय लाईक युअर व्हॉइस, आय लव्ह युअर सिंगिंग, वुड यू लाईक टू सिंग अ तमिळ सॉन्ग इन द इव्हनिंग टुडे. तर मी म्हटलं या, वाय नॉट. आणि आम्ही संध्याकाळी ते तमिळ गाणं रेकॉर्ड केलं आणि साऊथमध्ये ते सुपर डुपर हिट झालं. आणि ते गाणं मी गायले. अत्यंत एलियन लँग्वेज, आय मस्ट टेल यू. काही कळत नव्हतं मला त्या लँग्वेजमधलं. बट मी म्हणते ना की म्युझिक हॅज नो बाउंड्रीज, इट हॅज नो लँग्वेज. इट्स ओनली द लँग्वेज ऑफ एक्सप्रेशन. म्युझिक मीन्स एक्सप्रेशन्स. आणि ते तुम्हाला छानरित्या लोकांपर्यंत पोहोचवता आलं पाहिजे. बिकॉज इट्स जस्ट 3 minute सॉन्ग, 3.5 minute सॉन्ग. त्या गाण्यामध्ये तुम्हाला इतकं काही स्वतःचं द्यावं लागतं, इतकं काही स्वतःचं निर्माण करावं लागतं. अँड दॅट्स अ व्हेरी बिग चॅलेंज. आणि कुठलंही चॅलेंज घेताना, स्वीकारताना कधी घाबरायचं नाही की हे चांगलं होईल का नाही होईल. कारण बिकॉज आय ऑलवेज बिलीव्ह that success is never permanent and failure is never final.
So always remember that you are not going to be successful always. You are just going to learn and learn and learn and keep adapting. तर अशाच प्रकारे इतर खूप लँग्वेजेसमध्ये मी गायले आणि हे या लँग्वेजेसमध्ये गाताना एक वेगळीच बॉडी, एक वेगळाच लहेजा प्रत्येक भाषेचा आहे, जसं आपल्या भाषेचा आहे. सो इट वॉज समथिंग व्हेरी व्हेरी डिफरंट. आणि आय जस्ट लव्ह सिंगिंग इन ऑल द लँग्वेजेस, खरं सांगायचं तर. सो ग्रेटफुल टू ऑल द म्युझिक डायरेक्टर्स. आणि ओव्हर द टाईम अनेक वेळा आजकालच्या काळात आय हॅव सीन खूप इंटरनेट आहे, सोशल मीडिया आहे, ट्रेंड्स आहेत, रील्स आहेत. आणि हे सगळे रील्स चालू असताना, ट्रेंडिंग काहीतरी चालू असताना वी ऑलवेज फील की आता हे मी पण केलं पाहिजे. किंवा मी रेलिव्हंट राहण्यासाठी आज खूप आपण जे चाललंय ते करायला जातो, की दिस इज गोइंग ऑन राईट नाव ऑन सोशल मीडिया, सो लेट मी जस्ट डू इट अँड बी रेलिव्हंट. But it's not never like this. I think that's goal is very short term. कारण I feel there's too much of chaos on social media sometimes. एका क्लिकवर पॉझिटिव्ह गोष्टी पण आहेत, जिथे तुम्हाला इतकं ज्ञानाचं भंडार आहे. there's so much of knowledge on the net. On just one click, you get to listen to so many podcasts. You get to listen to so many languages, so many films, let it be documentaries, let it be anything you name, and it's just available on the click. But at the same time, I think sometimes it's very, very over informative. So I think that social media थोडंसं बाजूला ठेवून you need to have a talk with yourself. Just switch off the phone and talk to yourself for 2 hours at least a day. That's very important. So थोडं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पण जायला लागतं. बिकॉज आय मायसेल्फ आय हॅव नेवर फॉलोड एनी ट्रेंड्स किंवा आय हॅव नेवर फॉलोड एनी रील्स की हे आत्ता चाललंय म्हणून मला करायला पाहिजे. नो, आय थिंक आय कॉन्सन्ट्रेटेड ऑन माय हार्डवर्क. आय एम स्टील डुईंग दॅट. अजून खूप काय करायचं आहे. सो आय जस्ट फील की जस्ट कॉन्सन्ट्रेट ऑन युअर गोल्स इन लाईफ. आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू असतातच, त्याचा फायदा पण खूप आहे. पण तुमच्यासाठी काय चांगलं आहे आणि तुमच्यासाठी काय चांगलं नाही आहे हे नक्की तुम्ही ओळखलं पाहिजे. अपार्ट फ्रॉम दॅट आय थिंक थोड्या आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येणं हे मी माझ्या बाबतीत खूप वेळा घडलं आहे. कारण का पुण्यातनं मुंबईला गेले, वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये गेले, रोज वेगळे स्ट्रगल्स. सो तुमचा एक कम्फर्ट झोन जो असतो घरातला, तो तुम्ही मोडून बाहेर येत असता. कुठेतरी बाहेर जाता, काहीतरी वेगळं तुम्हाला दिसतं, वेगळं आत्मसात करण्याचा प्रयत्न तुम्ही करत असता. सो आय थिंक दोज ॲडॅप्टेशन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ. सो असा माझा जर्नी हा 25 वर्षांचा चालू आहे. आणि आय थिंक जो ध्यास घेऊन मी सुरुवात केली होती की आपलं एक वेगळं अस्तित्व असलं पाहिजे, तोच ध्यास आता मला वाटतं माझं अस्तित्व बनलं आहे. आणि त्याच अनुषंगाने माझी ही वाटचाल चालू आहे. आणि या वाटचालीचे तुम्ही सगळेच लोक साक्षीदार आहात. मायबाप रसिक, ज्यांनी इतके वर्ष प्रचंड प्रेम दिलं, एक विश्वास दाखवला. त्यामुळे आय थिंक ती जबाबदारी ॲज अन आर्टिस्ट म्हणून माझ्यावर खूप वाढलेली आहे. सो त्या फोकसनी आयुष्य पुढे चाललेलं आहे. आणि आय थिंक टू एंड दिस आय वुड लाईक टू टेल की आय हॅव ऑलवेज फॉलोड 3 Ds इन लाईफ. आणि पुढे पण कायम ते गोष्टी मी फॉलो करेन. दोज आर डिटर्मिनेशन, डिसिप्लिन अँड डेडिकेशन.